गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आपण मागील तासिकेमध्ये अकबराच्या संदर्भामधली सगळ्यात महत्त्वाची घटना बघितली होती. ती म्हणजे पानिपतचं दुसरं युद्ध, जे 5 नोव्हेंबर 1556 साली झालं. त्यामध्ये अकबराचा निर्णायकी विजय झाला आणि खऱ्या अर्थाने भारतावर मुघल सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा स्थापन झाली. अकबराचा विजय हा खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया तर त्यांचे जे संरक्षक होते, अतालिक म्हणून ज्याची नियुक्ती करण्यात आली होती, त्या बैरम खानचा तो विजय होता. आणि या विजयानेच पुढे जाऊन मुघलांची जी संपूर्ण एकूण स्थिती होती भारतातली परिपक्व अवस्थेत आणली आणि दिल्ली आणि आग्राच्या सभोवतालचा जो प्रदेश जो आहे, तो मुघलांनी पुन्हा आपल्या अंडर आणला. तर इथे जेव्हा ही सगळी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा अकबराचं वय जे आहे ते फार लहान होतं. म्हणजे अकबर उणे-पुणे 11 ते 12 वर्षामध्ये होता आणि त्यामुळेच एक सम्राट म्हणून किंवा बादशाह म्हणून त्याची संपूर्ण जी भूमिका जी होती ती फार लिमिटेड होती. कारण की त्याला अजून राजकारणाचा, त्यातल्या दरबारी सगळ्या रीतिरिवाजाचा आणि एकूणच प्रशासनाचा जो अनुभव आहे तो नसणारच. कारण की ते लहान वय होतं. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी जी आहे, वकालत जी आहे, ती बैरम खान याला होती. आणि या बैरम खानचं एकूण हुमायूँच्या काळातलं महत्त्व जे आहे ते खऱ्या अर्थाने मागे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, की कशा पद्धतीने बैरम खानने पानिपतच्या युद्धावर महत्त्वाची एक भूमिका तिथे घेतली, मुघलांना जिंकून दिलं आणि त्यांची पुनर्स्थापना दिल्लीच्या क्षेत्रामध्ये केली. तर इथनं बैरम खानचं एकूण वलय जे आहे ते तुम्हाला दिसून येईल काही वर्षापर्यंत. तर इतिहासकारांनी अकबराच्या जीवनातले बरेचसे काही कालखंड केलेले आहेत. तर या कालखंडाचे जे पूर्व कालखंड आहेत, त्यातला पहिला कालखंड जो आहे, हा बैरम खानच्या संरक्षणाखाली आहे. दुसरा 2 वर्षाचा कालखंड आहे, ज्याला पर्दा शासन असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर तिसरं जे फेज जी आहे, ती अकबर स्वतः तिथे बादशाह म्हणून पुढे येतो ती आहे. तर मागील लेक्चरमध्ये पानिपतच्या युद्धाच्या समारोपानंतर बैरम खानची थोडक्यात माहिती जी आहे, ती मी दिली होती. आता आपल्याला ही जी पहिली फेज इतिहासकारांनी केलेली आहे, म्हणजे बैरम खानच्या संरक्षणाखालील अकबर, हे या विषयी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बोलायचं आहे, जे फार महत्त्वाचं ठरतं. तर हा जो कालखंड आहे अकबराच्या जीवनातला, तो 1556 ते 1560 या 4 वर्षाचा तो कालखंड आहे. आता या कालखंडामध्ये अकबर जो आहे, तो पूर्णपणे निर्भर ज्या व्यक्तीवर आहे, त्याचं नाव आहे बैरम खान. बैरम खानला हुमायूनने अकबराचा जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा एक अतालिक अर्थात संरक्षक नियुक्त केला होता. पण जेव्हा मुघलांची पुनर्स्थापना दिल्लीला झाली, तेव्हा तो अकबराचा विश्वासपात्र सरदार असल्या कारणाने त्याला वकालत देण्यात आली. आता वकालत हा शब्द काय? वकील हा शब्द त्याला येतो. तर याच वकिलाचं कालांतराने वजीर अशी शब्दामध्ये सुद्धा कन्व्हर्जन होते. त्याला दिवाण सुद्धा म्हटलं जातं. पण मुघल कालखंडामध्ये हा शब्द सगळ्यात जास्त विचारला गेलेला आहे किंवा यूज करण्यात आलेला आहे. तो म्हणजे वकील. तर हे वकील आणि आजचे वकील फार वेगळी गोष्ट आहे बरं का. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये वकील जी होती किंवा वकालत जे पद आहे, तर हे वकील पद 3 गोष्टीला समाहित करणारं होतं आणि मुख्यत्वे किंवा 2 गोष्टींना समाहित करणारं होतं. पण प्राप्त परिस्थितीनुसार बैरम खान जो आहे 3 गोष्टीच्या मुखत्यार होता. सगळ्यात पहिले म्हणजे प्रशासनाचा प्रमुख होता. वकील जे आहे हा प्रशासनाचा प्रमुख असायचा. नंबर 2 तो अर्थमंत्री असायचा, म्हणजे अर्थ खात्याचा प्रमुख सुद्धा असायचा आणि नंबर 3 जे आहे, जे बैरम खानला तिसरं महत्त्वाचं पद देण्यात आलेलं होतं, वकिलामध्येच ते यायचं, ते म्हणजे सैन्य प्रमुख अर्थात सेनापती. तर अशा पद्धतीने बैराम खान या 3 पदांच्या संपूर्ण घटकाचा एक प्रमुख होता आणि त्याला म्हणून त्याची वकील जे आहे किंवा वकालत जी आहे, ते त्या कालखंडातली सगळ्यात प्रभुत्वशाली एक पद होतं, की जे संपूर्ण दरबारावर वर्चस्व ठेवणारं होतं. अकबरानंतर जर कोणाचा प्रामुख्याने प्रशासनावर अधिकार असेल, तर तो वकील या पदी असणाऱ्या व्यक्तीचा असायचा. तर बैरम खान हा त्या कालखंडामध्ये या 3 अधिकाराचा एक निर्णायकी प्रमुख होता अकबरानंतरचा. खऱ्या अर्थाने तोच प्रमुख होता कारण की अकबर तर लहान असल्या कारणाने अकबराला त्या प्रशासनामध्ये तेव्हा रसही नव्हता. कारण की लहानपणी किंवा अगदी 11व्या-12व्या कालखंडातल्या एका बालकाला तुम्ही बघा, तो बाकीच्या गोष्टींपेक्षा दूर असतो आणि त्याचे स्वतःचं काहीतरी जे जीवन असतं ते एकदम खेळकरी वयाचं असतं.
तर अकबर त्या कालखंडामध्ये तुम्हाला तसा दिसून येतो. म्हणून मुख्यत्वे अकबर बादशाह जरी असला, तरी या फेजमध्ये बैरम खानच्या शब्दाच्या आधारेच तो तिथे चालायचा. बैरम खानने जे सांगितलं त्याला, त्या संदर्भामध्ये तो भूमिका घ्यायचा. कधी-कधी दरबारामध्ये तो यायचा सुद्धा नाही. त्यामुळे बैरम खानच हा संपूर्ण दरबाराचं संचालन करायचा. तर अशा पद्धतीने या 4 वर्षामध्ये बैरम खान जो आहे, तो प्रशासनिक प्रमुख होता, तो सेनापती सुद्धा होता आणि तो अर्थमंत्री सुद्धा होता. तर हे तिन्ही खाते ज्याच्याकडे असायचे, तो मुघलांच्या दरबारी सगळ्यात वजनदार व्यक्ती होता आणि म्हणूनच बैरम खान जो आहे तिथे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून पुढे येतो. आता या 4 वर्षामध्ये बैरम खानचं जर आपल्याला योगदान बघायचं आहे कारण की त्याचे संपूर्ण चरित्राचे वर्णन तर मी इथे करणार नाही. पण काही आढावा इतिहासकारांनी त्याच्या एकूण या कालखंडाचा घेतला आहे. त्याला काही गोष्टींचं समर्थन किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान त्याचं मान्य करतात आणि काही नकारात्मक बाबी सुद्धा आहे. तर हा बैरम खान नेमका कुठचा होता? त्याची एक पूर्वाश्रमीची भूमिका तुम्हाला मी इथे सांगून देतो, की बैरम खान हा मुळातला इराणी होता. तो इराणी सुन्नी होता. म्हणजे धर्माने इस्लामीच होता आणि कट्टर मुसलमान होता. 5 वक्तचा नमाज तो अदा करायचा आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून तो एक कट्टर अनुयायी तिथे येतो. पण इराणचं एकूण कल्चर जे आहे तत्कालीन कालखंडामध्ये हे इराणियन कल्चरमध्ये सहिष्णुता खूप खऱ्या अर्थाने फार महत्त्वाची त्या कालखंडामध्ये मानली जायची. तर सहिष्णुता या आधारे तत्कालीन इराणच्या प्रदेशामध्ये जे काही मुसलमान लोकं होते, त्यांचा इतर धर्मांसोबतचा डायलॉग जो आहे तो अतिशय चांगला होता. त्यामुळे सत्तेचे संघर्ष जर आपण ओलांडले, सत्तेचे मापदंड जर ओलांडले, तर खऱ्या अर्थाने इतर धर्मांच्या लोकांसोबत त्यांचा डायलॉग खूप चांगला असायचा. हा डायलॉग जो आहे, तो तत्कालीन कालखंडामध्ये मध्य एशिया आणि इराणच्या प्रक्रियेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने येत होतो. बाकी ठिकाणी एक रिजिडनेस तुम्हाला दिसून असायचा धर्माच्या संदर्भातला, भारतात असो की इतर क्षेत्रामध्ये असो. पण इथे या संपूर्ण क्षेत्रफळामध्ये जर आपण बघायला जाऊया किंवा या रिजनमध्ये इराण आणि मध्य एशियामध्ये सत्तेसाठच्या पुढे ते कोणत्याही धर्माला तिथे स्थान द्यायचे नाही. तर सत्ता जर सोडली, तर खऱ्या अर्थाने एक चांगला डायलॉग या सगळ्यांच्या मध्ये होता. तर अशा वातावरणामध्ये बैरम खान जो आहे तो राहिला होता, वाढला होता आणि त्याचे बरेचसे ते संपूर्ण काही सवयी ज्या होत्या किंवा राहण-सहाण्याची पद्धत जी होती ती पद्धतीला बघून बरेच जण त्याला शिया मुसलमान समजायचे. पण मुळात तो शिया मुसलमान नाही, तो सुन्नीच होता. फक्त त्याच्यावर इराणियन कल्चरचा प्रभाव होता. तर अशा या व्यक्तिमत्त्वाचा अकबरवर खूप प्रभाव होता. कारण की अकबर त्याला वडिलांच्या प्रमाणे मानायचा. त्याला तो बाबा म्हणजे मेरे पिता असा म्हणायचा तो त्यांना. तर त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता, की त्या कालखंडामध्ये बैरम खानचा जो पगडा अकबरावर होता, त्यातून अकबराचं चरित्र थोडं-थोडंसं इथे सहिष्णुता, धार्मिक दृष्टिकोनातून जे एकूण रिजिडनेस जो असतो, कट्टरपणा जो आहे, तो कमी त्याच्यात दिसून येतो. कारण की लहानपणापासून त्याला अकबराला जे व्यक्तिमत्व मिळालेले आहेत, त्या व्यक्तिमत्त्वाने अतिशय काही चांगल्या प्रतीची गुणग्राहकता जी आहे, ती त्याच्यामध्ये तिथे रुजवलेली आहे. आणि अकबराचा एक गुण होता, की एखाद्या व्यक्तीमध्ये चांगला गुण असेल, तर तो ते ग्रहण तो करायचा. असा चांगला तो विद्यार्थी होता. त्यामुळे जर सत्ताच्या संघर्षाच्या प्रक्रियेमधल्या गोष्टी सोडल्या, तर अकबराची मूळ प्रवृत्ती जी अशी घडली पुढल्या काही कालखंडामध्ये, त्याला कारण बैरम खान सुद्धा आहे. त्याला आणखी एक व्यक्ती कारणीभूत आहे, ती म्हणजे त्याची आई स्वतः. जी हमीदा बानो बेगम जी आहे, ही हमीदा बानो बेगम सुद्धा अशाच एका सहिष्णू वातावरणातल्या कुटुंबामध्ये मोठी झालेली होती आणि जरी आपण बघूया ती मुघलांच्या प्रक्रियेतून आणखी जर मुघलांची प्रक्रिया आपण बघितली, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता, की मध्य एशियातून बाबर जो आलेला होता आणि हुमायून जो आलेला होता, त्या हुमायूँ आणि बाबरांच्या पुढे कधीही धर्माचा पगडा जो आहे तो कमी राहिलेला आहे. त्यांना फक्त सत्ताकांक्षा फार जास्त महत्त्वाची होती आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी विधर्मी लोकांना सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट केलं होतं. याचं एक उदाहरण आपण बघूया, की पानिपतच्या युद्धाच्या आधी, पहिल्या पानिपतच्या युद्धाआधी बाबराने भारतीय हरियाणा जवळचे जे खक्कर लोक आहेत, जे हिंदू लोक होते, त्यांना सुद्धा इथे आपल्या सेवेत घेतलेलं तुम्हाला दिसून येतं. तर ही प्रक्रिया होती त्या कालखंडातली, की ज्यातून तुम्हाला एक असा वर्ग दिसतो जन्माला आलेला मुघलांच्या प्रक्रियेमध्ये, की ज्याच्यासाठी सत्ताकांक्षा जी आहे ती फार महत्त्वाची होती. धर्माचा जो एकूण त्यांचा अ, वावर आहे किंवा उपयुक्त आहे, तो सेकंड फेजला होता. त्यांच्या पर्सनल व्यक्तिमत्त्वाच्या धर्माच्या प्रक्रियेत तो होता. त्याचा प्रभाव इतर प्रक्रियेमध्ये कोणी जास्त लादलेला नाही, जरी तो दाखवला गेला असला तरी. तर इथे बैरम खानचं चरित्र तसं होतं. हमीदा बानो बेगमचं सुद्धा तसंच चरित्र होतं.
ती तर एका सुफी सिलसिलाच्या फॅमिलीतली ती होती हमीदा बानो बेगम. त्यामुळे या अशा दोन व्यक्तिमत्वाचा नेहमी जो प्रभाव जो आहे आणि त्याच्यामध्ये महामंगाचं नाव सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल, की जी अकबराची धाई माता होती, धात्री माता म्हणजे विमाता त्याला म्हणूया आपण. तर तिचं अकबराचं संपोषण जे आहे ते तिने केलेलं होतं त्या कालखंडामध्ये. तिचं सुद्धा कॅरेक्टर पुढे येणारच आहे. तर या तिघांचा सगळ्यात जास्त वर्चस्व अकबराच्या व्यक्तिमत्वावर राहिलेला आहे. त्यामुळे अकबराने पुढे जे काही केलेलं आहे, त्या व्यक्तिमत्वाच्या आधारे ते केलेलं आहे. त्याची अंडरस्टँडिंग या 2-3 लोकांनी घडवली. तर इथे आपल्याला बैरम खान विषयी बोलायचं आहे. तर एकूणच बैरम खानचं चरित्र जे आहे ते अशा पद्धतीने होतं. आता तो इराणी असल्या कारणाने मुघलांच्या दरबारामध्ये वागत असताना प्रॉब्लेम असा व्हायचा, की हा जो मुघलांचा दरबार जो होता, तो मध्य एशियाई तुर्की लोकांच्या सरदारांनी भरलेला होता 95%. अर्थात चगताई तुर्की वंशाचे सरदार जे आहेत तिथे जास्त होते. आता तुम्ही म्हणाले चगताई तुर्की काय प्रकरण आहे? तर तुर्कांमध्येच जे आता मंगोलांचे जो चंगेज खान मंगोल होता त्याचे 2 मुलं होते, ओक्ताई आणि चगताई. तर ओक्ताई या मुलापासून झालेल्या वंशजांची एक तुर्कांची टोळी होती आणि चगताई या त्याच्या दुसऱ्या मुलापासून झालेल्या तुर्कांची एक फॅमिली होती. तर जो बाबर जो आहे हा चगताई फॅमिलीशी बिलॉंग करणारा होता. म्हणजे चगताई जो चंगेज खानचा मुलगा होता, तो त्यांचा मूळ वंशज होता आणि तिथून मग खऱ्या अर्थाने मग चगताई क्लॅन जी आहे, ती त्याच्या आईकडून बाबराला मिळाली होती आणि तिकडे जर आपण म्हणायला जाऊया तर तैमूरलंगाची जी फॅमिली जी आहे ती बाबराच्या प्रक्रियेत होती. तर या सगळ्या चगताई क्लॅन मधले जे लोक होते ते या प्रक्रियेतून तुम्ही म्हणायला जाऊया तर मुघलांच्या दरबारात अर्थात अकबर जेव्हा होता आणि हुमायून जेव्हा होता तेव्हा त्याच्या दरबारामध्ये सगळ्यात जास्त भरणा या चगताई तुर्की वंशज सरदारांचा होता. आणि इथे बैरम खान जो आहे तो अकबरानंतरचा महत्वाचा पदी होता, वकील या पदी होता. तर तुम्ही बघू शकता की ज्या सरदार वर्गाचं प्रभुत्व दरबारात आहे, त्या सरदार वर्गाच्या पुढे एक इराणी संस्कृतीमध्ये वाढलेला सुन्नी मुसलमान वकील पदावर होता. तर हे थोडंसं अपोझिट होतं त्या कालखंडामध्ये. कारण की जर वकील पदावर कोणाचा सगळ्यात जास्त जर अधिकार असेल, तर त्या चगताई तुर्की सरदारमधला एखादा जर असेल आणि त्यामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे मोठे सरदार होऊन गेलेले होते, की जे त्या वकील पदाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात प्राबल्याने वारसा सांगणारे होते किंवा हक्क दाखवणारे सुद्धा होते. पण इथे अकबर आणि हुमायूनचा विश्वास बैरम खानवर असल्या कारणाने वकालत जी आहे ती बैरम खानच्या हाती होती. तर इथे बैरम खान जो आहे त्याला ही गोष्ट माहीत होती, की आपण जो आहे आपण इराणी मुसलमान असल्या कारणाने आणि इथे चगताई तुर्की दरबाराचे सरदार जे आहेत ते सगळ्यात जास्त असल्या कारणाने आपल्याला या सरदारांवर वर्चस्व जर राखायचं असेल, तर त्याच्यामध्ये फार थोडी मोठी शक्यता कमी होती. कारण की बैरम खान सरसकट या महत्त्वपूर्ण आणि पराक्रमी सरदारांना तो बाजूला करू शकत नव्हता, ज्याची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या होती. आता मुघलांच्या दरबारामधलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण काय राहतं? तर वकीलपद आणि त्या दरबारामध्ये असणारी गुटबंदी सरदारांची. म्हणजे प्रत्येक सरदाराचे काही-काही मोठमोठे गट असायचे. तर इथे मुघलांच्या दरबारामध्ये असे 3-4 गट होते. एक तर मी जे सांगितलं तुम्हाला चगताई तुर्की गट, त्यानंतर इराणी तुर्की गट, त्यानंतर उझबेकी तुर्की, मग काही कझाक होते, मग काही मंगोल्स होते. तर असे सगळे गट त्याच्यामध्ये होते आणि या गटातटामध्ये तीव्र स्पर्धा व्हायची त्या कालखंडात. ते ऑब्व्हियसली राजकारण राहतं. तर त्या दरबारामध्ये अशा गटातटांचं राजकारण असायचं आणि हा संघर्ष खूप जास्त का बरं वाढायचा? कारण की वकिलाचं पद प्रत्येक गट आपल्या गटामध्ये आलं पाहिजे याचा प्रयत्न करायचा. जर तिथे सुलतानाचा किंवा बादशहाचा हस्तक्षेप नसेल, तर हे संघर्ष खूप मोठ्या रक्तरंजित घटनेपर्यंत सुद्धा गेलेले आहे, जे आगामी काळात गेली. तर सांगायचा मुद्दा हा, की बैरम खानच्या समोर असे सरदारांचे गट होते, की जे त्याच्यासमोर प्रभावशाली होते. त्यामुळे त्याला त्याचं वर्चस्व स्थापन जेव्हा करायचं होतं या कालखंडात, तर अशा सरदारांच्या आधारे तो करू शकत होता. त्यामुळे या चगताई तुर्की सरदारांसोबत बैरम खानचे जे संपूर्ण रिलेशन आहे, अगदी चांगले राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत त्याचे आनंददायी आणि मजेशीर डायलॉग होते. अ, सगळं मिळून ते एकत्र पद्धतीने तिथे काम करायचे. तर त्यामुळे प्राथमिक फळीमध्ये बघत असता बैरम खानला या लोकांच्या आधारे तिथे वकीलपद जे आहे ते अ, अवलंबून वर्तनामध्ये यावं लागलं होतं. आता या कालखंडाला बैरम खानचा कालखंड आणि प्रभुत्व का बरं म्हणतात? कारण की बैरम खानने हुशारीने या 4 वर्षामध्ये स्वतःचं अधिपत्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दरबारामध्ये लागू केलं होतं. तर इथे
प्रत्येक गोष्ट जी आहे मुघलांच्या संदर्भातली बैरम खानलाच तिथे करावी लागणार होती. कारण की अजूनही जर आपण बघायला जाऊया राजकारणाच्या दृष्टिकोनातून अफगाणांचा पराभव पानिपत युद्धाच्या प्रक्रियेतून झालेला जरी असला तरी अजूनही इथे अ, अफगाण लोक जे आहेत ते बंगाल, बिहार सारख्या प्रांतावर आणि जौनपूर सारख्या प्रांतावर अजूनही ठाण मांडून बसलेले होते आणि त्यांचा सातत्याने मुघलांना असणारा विरोध जो आहे तो अजूनही चालूच होता. त्यामुळे बैरम खानला पानिपतच्या युद्धानंतर सुद्धा इथे त्यांच्यासोबत संघर्ष करू लागलेला होता. राजपूत सुद्धा काही स्वस्त बसलेले होते. राजपुतांचा राजस्थान जो आहे तो सातत्यपूर्ण विद्रोहाला समोर जाणारा एक प्रांत होता, की ज्या प्रांतामध्ये विद्रोहाची फळी जी होती ती राजपुतांच्या आधारे माळवा जर आपण म्हणूया किंवा अ, इथे राणा सांगाची जी पुढची फॅमिली जी आहे तर इथे ते येतात. उदयसिंग तिथे येतो. तर यांनी सुद्धा मुघलांना तिथे विरोध केलेलाच आहे. मात्र बैरम खानने जे पानिपतचं युद्ध जिंकलं त्यानंतर मुघलांचा एकूण अफगाणिस्तान पासून तर दिल्ली, आग्रापर्यंतच्या प्रांतापर्यंत एक वर्चस्व होता आणि म्हणून बैरम खान समोर अफगाण आणि राजपुतांना जर पराभूत करायचं असेल, तर या गटाच्या आधारे तो करू शकत होता. पण तिथे आता राजकीय महत्वाकांक्षा जी असते एखाद्या व्यक्तीची, ती अ, कालांतराने खूप मोठी मिजाजखोर, आत्मप्रौढी वृत्तीची होते, की ज्यामुळे तो खऱ्या परिस्थितीला तिथे बाजूला करतो आणि स्वतःचा दबदबा मांडण्याचा प्रयत्न करतो. तर हेच ते झालं सामान्य राजकारणाप्रमाणे. बैरम खान स्वतःला इतका मोठा समजायला लागला, की या सरदारांना सुद्धा तो आता डावलायचा प्रयत्न करायला लागला. आ आता त्याच्यासमोर हा प्रश्न जसा होता अफगाण आणि राजपुतांचा, दरबारामध्ये अकबरावर आपलं प्रभुत्व राहावं या दृष्टिकोनातून तो सातत्याने अकबराला जे काही गोष्टी सांगायच्या, त्यातून त्याने आपले जे प्रतिस्पर्धी सरदार होते, ते सगळ्यात जास्त तिथे त्याने नष्ट केले, म्हणजे त्यांना मारले. अकबराच्या ताजपोशीच्या वेळेस त्याने संभाव्य त्याचे जे एक संघर्ष असणारे अधिकारी होते, सरदार जे होते, त्यांना मारून टाकलेले होते. म्हणजे 2 अधिकारी फार महत्त्वाचे होते त्या कालखंडामध्ये. त्या अधिकाऱ्यांचा मृत्यू जो आहे, तो अकबराच्या ताजपोशीच्या दरम्यान म्हणजे कॉलोनॉरला जे झालेलं होतं ताजपोशी, त्या समारंभातच त्या दोघांना मारून टाकण्यात आलं. तारदी बेग नावाचा एक महत्त्वाचा अधिकारी जो दिल्ली प्रांतामध्ये होता, त्याच्यावर जेव्हा अफगाणांनी आक्रमण केलं त्या कालखंडामध्ये, जे हुमायूँच्या मृत्यूची खबर त्यांना मिळाली आणि तारदी बेगवर यांनी आक्रमण केलं. तेव्हा तर्दी बेगने एक घोडचूक अशी केली, की त्याने दिल्ली या अफगाणी लोकांच्या हातात जाऊ दिलेली होती. पानिपतच्या युद्धाच्या आधीच्या कालखंडामध्ये. त्या तर्दी बेगला सुद्धा त्याने मृत्यूदंड देऊन दिला होता. तो मृत्यूदंड दिल्ली त्याने सोडली म्हणून त्याला दिला होता. पण तारदी बेग हा सुद्धा त्याचा संभाव्य प्रतिस्पर्धी होता, की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्या वकालत पदाला पुढे जाऊन संघर्ष करावा लागला असता. म्हणून बैरम खान फार हुशार व्यक्ती होता, की त्याने आपले 2 प्रतिस्पर्धी जे आहेत ते संपवले. आणखी एक प्रतिस्पर्धी होता मुनीम खान. हा जो मुनीम खान आहे, हा हुमायूनचा अगदी विश्वासपात्र अधिकारी होता. पण तो तेव्हा काबूलमध्ये होता आणि तो काबूलमधून दिल्लीकडे येण्याच्या वाटेवर असतानाच त्याला बैरम खानने हे जे 2 अधिकाऱ्यांना मारले ते त्याला समजलेलं होतं आणि त्याचा जो एकूण अंडरस्टँडिंग आहे ती समजली, की आपण जर दिल्लीमध्ये गेलो, तर आपल्याला सुद्धा इथे मारलं जाईल. म्हणून तो काबूलमध्येच राहिला आणि तो वाचला आणि पुढल्या कालखंडामध्ये बैरम खान नंतर तो वकील सुद्धा झालेला आहे. तर इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता, की कशा पद्धतीने दरबारी राजकारणामध्ये अ, अ, इथे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बैरम खानने प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचा इरादा केला. आता चगताई तुर्की सरदारांना त्याला संपवता न आल्यामुळे त्याच्यासमोर ऑप्शन काय होता, की स्वतःचा एक वेगळा स्वतंत्र गट निर्माण करायचा, स्वतःचा नोकरदाराचा एक वेगळा गट निर्माण करायचा तृतीय वर्गातल्या लोकांपासून. अर्थात जे थर्ड क्लास कॅटेगरीचे अधिकारी जे राहतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 3ऱ्या वर्गातले, तर त्यांचा एक स्वतःचा स्वतंत्र नोकरवर्ग निर्माण करायचा आणि त्याच्या आधारे आपण दरबारामध्ये आपण स्वतःचा सन्मान जो आहे तो मिळवायचा. कारण की या चगताई तुर्की सरदाराच्या गटाला तर त्यांना नष्ट करता येणार नव्हतं. म्हणून त्याने काय केलं, की या 3ऱ्या फळीमध्ये स्वतःच्या अनुषंगाने व्यक्ती जे आहेत निवडणं सुरू केले. सरदार निवडणं सुरू केले, की जे प्रशासनाच्या मुख्य गाभ्यामध्ये होते. म्हणजे सरदारांना जर प्रशासनातून काही मदत हवी असेल, तर त्या मुख्य पदावर बैरम खानने स्वतःचे आदमी जे आहे ते तिथे नियुक्त करून टाकले. आता या आदमींना जेव्हा बैरम खान नियुक्त करतो, स्वतः वकील तिथे नियुक्त करतो, तर यांची मिजाजखोरी किती असणार? तर तसंच त्या कालखंडामध्ये झालं, की मुख्य सरदारांचे सुद्धा महत्त्वाचे निर्णय जे आहेत, ते या प्रशासनातले अधिकारी जे आहेत, ते मनमानी पद्धतीने घ्यायला लागले. ते त्यांना भाव सुद्धा देत नव्हते. कारण त्यांच्यामागे बैरम खान होता.
तर बैरम खान जो आहे, या प्रक्रियेतून त्याने स्वतःचा एक आश्रित वर्ग निर्माण केला, की ज्याच्या आधारे तो दरबारातलं राजकारण संतुलित करायचा आणि आपली पकड जास्त त्याच्यावर करायचा. आता हे सगळं तो करू शकला त्या कालखंडामध्ये, कारण की अकबराचा सगळ्यात जास्त विश्वास बैरम खानवर होता. तर इथे खऱ्या अर्थाने अकबर त्याच्या पुढे शब्दाच्या बाहेर जायचा नाही. पण आता बैरम खानचं एकूणच या 4 वर्षातलं शेवटच्या कालखंडातलं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं, तर ते फार अडतखोर अशा प्रक्रियेमध्ये होतं. काही-काही प्रकरणामध्ये तर बैरम खानची वृत्ती जी आहे, ती बादशाहला सुद्धा ओरपास करणारी ठरली. घटना काय घडलेली होती, की शेवटच्या वर्षामध्ये इतका अग्रेसिव्ह आणि आक्रमक बैरम खान झालेला होता, की तो बादशाहला सुद्धा साइड बाय करला. म्हणजे अकबराला सुद्धा तो साइड बाय करू इच्छित होता आणि साइड बाय केले सुद्धा होते काही प्रकरणात. एके दिवशी अशी घटना घडली, की अकबराला स्वतःच्या जी एक स्वतःची बादशहाची एक स्वतःचं एक पेमेंट असायचं किंवा काही राशी असायची, की जो स्वतः राजा वैयक्तिक खर्चासाठी उपयोगी आणायचा. तर बैरम खानने कालांतराने सुद्धा अशा शाही खजिन्यामध्ये बादशाह असून सुद्धा अकबर तशी तरतूद काही केलेली नव्हती. तर एके प्रसंगी असा एक प्रसंग येतो, की अकबराला एक वस्तू आवडली होती आणि तो घेणार होता. ती त्याला घ्यायची होती. पण अकबराला ती वस्तू पाहिजे असताना सुद्धा ती त्याला घेता आली नाही. कारण की त्याच्याकडे एक्सपेन्सेस जे होते ते कोणतेच नव्हते आणि त्याचा जो अर्ज होता म्हणजे इथे अकबराला सुद्धा प्रशासनातल्या त्या लोकांपुढे अर्ज करावा लागला, की मला इतके-इतके पैसे हवे आहेत. तर असे अर्ज जे आहेत तो कॅन्सलेशन वर आलेला होता. म्हणजे तुम्ही बघू शकता, की बैरम खानच्या प्रभुत्वाखाली असणारे प्रशासन वर्ग बैरम खानची संमती असल्याशिवाय अकबरासारख्या बादशहाचा सुद्धा अर्ज तिथे जो आहे तो संमत करायला तिथे वेळ लावत होते. तर हे प्रकरण अधिक नकारात्मक झालं असतं, पण तिथे महामनक जी आहे, त्याची विमाता जी आहे ती आली आणि तिने स्वतःच्या त्या अकाउंट मधले पैसे जे आहेत ते अकबरासाठी खर्च केले. तर हे एक प्रकरण होतं. फार त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीने बैरम खानचं प्रभुत्व आणि एक मोठा निर्णय क्षमता जी आहे, ती बादशाहला बाजूला करून झालेली होती. तर हे सातत्याने त्याच्या त्या कालखंडामध्ये होत गेलं आणि म्हणूनच आधीचे जे सरदार वर्ग जे त्याच्यासोबत काम करत होते, त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्याच्या मनात मत्सर होताच बैरम खानविषयी. पण बादशहाचं समर्थन असल्या कारणाने ते त्याच्या विरोधात गेले नाही. पण जसं-जसं काल ओलांडत गेला, 3ऱ्या-4थ्या वर्ष होत गेला, तसं-तसं बैरम खान जो आहे, तो अक्रस्ताळी भूमिकेतून सगळ्या गोष्टी करायला लागला. आणि त्याच्या खालचे सेवाकरी जे वर्ग होते, जे त्यांनी निर्माण केले होते, ते सुद्धा या बादशाही खानात असणाऱ्या, मुख्य मध्य एशियाई असणाऱ्या शक्तीच्या सरदारांना सुद्धा तिथे डावलत होते. त्यांना ते भाव नव्हते. तर या वातावरणामुळे हळू-हळू बैरम खानच्या विरोधात जे आहे, तो संघर्ष पेटायला सुरुवात झाली आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जिने घेतली ती आहे महामनक किंवा महामणगा आपण त्याला म्हटलेलं आहे. ते ही अकबराची विमाता होती, धात्री माता होती. तिचं संपोषण जे आहे लहानपणी अकबराचं हिनेच केलेलं होतं. हमीदाबानो बेगमच्या नंतर आपण जर म्हणायला जाऊया. तेव्हाची ती प्रथाच होती, की ज्या राजमाता असायच्या त्या जे राजकुमाराचं संपोषण स्वतःच्या जननखानामध्ये करायच्या, पण या राजपुत्रांसाठी स्पेशली काही महिला अपॉइंटेड असायच्या, की जे सगळं त्याचं खाणं-पिणं वगैरे करत असायच्या. ते तेव्हाची एक हेच होती, प्रथाच ती होती. तर अशा पद्धतीने एक महामनक महत्त्वाची स्त्री होती त्यामधली, की जी अकबराच्या नंतर, बैरम खान नंतर सगळ्यात विश्वासपात्र होती. त्यानंतर अख्ता खैल नावाची सुद्धा एक विमाता अकबराची होती. पण ती महामनक नंतर दुसरी येते. तर इथे महामंडळला मुलगा जो आहे, अदम खान जो आहे, अकबर ज्याला मोठा भाऊ म्हणायचा आपला, तो इथे आणखी येतो. तर अशा पद्धतीने जेव्हा बैरम खानचं इतकं डोक्यावर पाणी जो आहे, डोक्यावरून चाललेलं होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने महामंडळने आता इथे स्वतःची एक भूमिका निर्माण करायला सुरुवात केली. कारण की बैरम खान नंतर अकबराची सगळ्यात विश्वासपात्र व्यक्ती जी आहे, ती हीच होती. तर इथे महामंडळ आणि इतर बाकी सरदारांनी मिळून आता बैरम खानच्या विरोधात बादशहाचे कानं जे आहे भरायला सुरुवात केली आणि सातत्याने त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली, की कशा पद्धतीने बैरम खान जो आहे, हा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दरबारामध्ये स्वतःला बादशाह म्हणून इथे वर्तन करतोय. तो तुम्हाला डावलत आहे. जिथपर्यंत बैरम खान आहे, तिथपर्यंत अकबर तुझं अस्तित्व नाही, असं महामंडळाचं वैयक्तिक मत होतं तिथे अकबराला सांगून. त्यामुळे हळू तुम्ही बघा, की बैरम खानचं एकूण जे चरित्र जे आहे, ते तिथे संघर्षामध्ये पडतं आणि इथे बैरम खान विरुद्ध महामंडगा आणि इतर सरदार असा तो संपूर्ण फळी दरबारामध्ये निर्माण होते. तर ह्या प्रक्रियेमध्ये
बैरम खान जो आहे तो पडतो कालांतराने. तर इथे ही भूमिका ही चरमपंथावर जाते जेव्हा खऱ्या अर्थाने अकबराच्या दरबारामध्ये बैरम खान जो आहे आणि महामनगा जे आहेत त्या इतक्या मोठ्या संघर्षामध्ये येऊन पडतात की यांना कोणत्याही हद्दीत एकमेकांना संपवणे आवश्यक होऊन जातं. तर शेवटी याच्यामध्ये जो विजयी ठरतो तो खऱ्या अर्थाने महामनग आणि तिचा गट जो आहे तो ठरतो. कारण एकूण बैरम खानची जी उपस्थिती जी आहे त्या कालखंडातली ती दरबारातल्या इतर लोकांना आणि खुद बादशाहच्या संदर्भामध्ये जो तो त्याने वर्तन केलेलं आहे की बादशाला सुद्धा त्याने डिनाईड केलं असतं त्याची स्वतःची वैयक्तिक मालकीच्या प्रक्रियेमध्ये पैशासाठी. तर हे खऱ्या अर्थाने पुढे आलेलं प्रकरण होतं की ज्याच्यामुळे हे सगळं वातावरण चिघळलं आणखी आणि प्रत्यक्ष त्या दरबारामध्ये गटतटाचं राजकारण जे आहे ते इतकं टोकाला पोहोचलं. आता हे रक्तरंजित प्रक्रियेमध्ये सुद्धा गेलं असतं पण इथे खऱ्या अर्थाने अकबर जो आहे तो आता थोडासा मॅच्युअर्ड झालेला होता आणि कालांतराने अकबरामध्येच एक ही अशी मॅच्युरिटी आली की आता आपण प्रत्यक्ष दरबाराचं संचालन करावं. जिथपर्यंत अकबरामध्ये ही प्रत्यक्ष संचालनाची भावना आली नाही तिथपर्यंत बैरम खान चालला आणि ज्या दिवशी अकबराच्या मनाने घेतलं की आता या संघर्षाला जर विराम करायचा असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल आणि अकबराला तेव्हा इनफ मॅच्युरिटी मिळाली होती की तो या निर्णयापर्यंत येऊ ठेपला. तर एके दिवशी काय झालं की बैरम खानचा जो एकूण राजकारणाचा जी ताकद जी आहे ती ताकद जी आहे कशी संपायला आली त्याचं एक उदाहरण दिलं जातं इतिहासकाराने की अकबराच्या मनात इच्छा झाली की आता आपण खऱ्या अर्थाने स्वतःहून बादशाहीगिरी करावी. तर शिकारीच्या बहाण्याने जेव्हा ते आग्र्यात होते शिकारीच्या बहाण्याने अकबर जो आहे तो दिल्लीत गेला आणि दिल्लीत गेल्यानंतर अकबरांनी स्वतःचा फरमान काढला तिथे स्वतःचा. आधी अकबराचा फरमान जो आहे तो बैरम खान काढायचा पण आता स्वतः अकबर जो आहे तो इथे फरमान काढतो आणि त्या फरमानावर सगळ्या आग्र्यातल्या सरदारांना म्हणजे मुघल दरबारातील सरदारांना दिल्लीच्या दरबारामध्ये हाजिरी लावण्याचे आदेश देतो. आता ही जी घटना आहे दिल्लीच्या दरबारामध्ये हाजिरी लावणे तर हजेरी लावणे ही तेव्हा जो नेतृत्वाच्या प्रक्रियेमध्ये खुर्चीमध्ये असायचा तोच देऊ शकत होता. तर आतापर्यंत बैरम खान हे सगळं करत होता पण आता जेव्हा बादशाहचा आदेश तिथे आला हजेरी देण्याचा की दिल्ली दरबारामध्ये माझे जे आहेत ज्यांना असं वाटतं की ते माझे गुलाम आहे सेवक आहे त्यांनी मला माझ्या दरबारामध्ये हजेरी द्यावी. तर जेव्हा हा आदेश आग्रामध्ये पोहोचला तेव्हा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा बैरम खानला याची जाणीव झाली. बैरम खानला हा धक्का होता की त्याच्या अधिकारापासून आता त्याची पदमुक्तता झालेली आहे. कारण की स्वतः बादशाह जो आहे तो तिथे त्या पदावर आता पुढे अर्थाने खऱ्या अर्थाने आलेला आहे. तर ही जी घटना जी आहे ती बैरम खानच्या पतनाची घटना समजली जाते. तर इथे मग जेव्हा हा आदेश आला तेव्हा सगळे सरदार जे आहे म्हणजे अगदी बैरम खानच्या पक्षातले त्याचे जे नोकरदार वर्ग आहेत ते सुद्धा बैरम खानला सोडून चालले गेले आणि अशा पद्धतीने सगळे दिल्ली दरबारामध्ये अकबराच्या समोर हजर झाले. त्याच्यासमोर नतमस्तक झाले. कालांतराने बैरम खान सुद्धा दिल्ली दरबारात हजर झाला आणि त्याने त्याच्यासमोर आत्मसमर्पण केले. तर बैरम खानचं चॅप्टर जे आहे ते इथपर्यंत संपलेलं होतं. पण बैरम खानचं एकूण शेवटचं जर आपण म्हणायला जाऊया तर त्याचा शेवट जो आहे तो अगदी वाईट झाला. तो असा की आत्मसमर्पण केल्यानंतर बैरम खान जो आहे याला अकबराने 3 पर्याय दिले. सगळ्यात पहिले जे आहे म्हणजे काही महत्त्वाचे पर्याय जे होते की तू मार्गदर्शक म्हणून ते करूया आपण पुढच्या काही घटकामध्ये. पण जेव्हा त्याने पदमुक्तता घेतली वकिलांपदीपासून तेव्हा तो स्वतः मक्केला जाण्याच्या इराद्याने निघाला. पण दरबारातले काही लोक इतके बदमाश म्हणूया आपण की त्यांनी बैरम खानला तिथे फितवलं की तू कशाला सोडतोय एवढ्या मेहनतीने मुघल साम्राज्य उभं केलं आणि तू आता हे सगळं जे आहे ते सोडून चाललं हे काही बरोबर नाही. त्यांनी त्याला पेटून दिलं उगाच बादशाच्या विरोधात भडकवलं आणि अशा पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने मक्केला जाणारा जो बैरम खान आहे तो राजस्थानपर्यंत जाता जाता पुन्हा त्याच्यामध्ये विद्वेषाची भावना निर्माण झाली अकबराच्या मनाविरोधात आणि त्याने इथे पंजाबमध्ये लाहोरमध्ये एक विद्रोही म्हणून तिथे आक्रमण केले. आता जेव्हा हे घटना घडली तेव्हा अकबराने तात्काळ सैनिक पाठवले आणि त्या युद्धामध्ये त्या संपूर्ण युद्धामध्ये बैरम खानचा पराभव झाला आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की बैरम खानला पुन्हा अकबराच्या समोर आत्मसमर्पण करावं लागलं. आता मात्र अकबराने त्याला 3 कंडिशन्स दिल्या. या कंडिशन कशा होत्या? तर नंबर 1 एक तर माझे खाजगी सल्लागार तुम्ही व्हा, म्हणजे माझ्या मार्गदर्शक मंडळामध्ये तुम्ही समाविष्ट आहात. नंबर 2 मध्य प्रदेशमधल्या 2 जागीर ज्या आहेत,
त्या तुम्हाला मी देतो. तुम्ही त्याच्यामध्ये माझी सेवा द्या प्रशासनामध्ये आणि नंबर 3 जे आहे ते मक्का शरीफला तुम्ही जावं. तर बैरम खानला या सगळ्या याच्यातून उपरती झाली होती, की आपलं आता काही चालणार नाही. उलट या राजकीय प्रकरणामध्ये आपण काही फसू नये. म्हणून बैरम खानने तिसरा ऑप्शन त्यामध्ये चूज केला, म्हणजे मक्के शरीफकडे जाण्यासाठी. अशा पद्धतीने बैरम खानचं संपूर्ण जे कॅरेक्टर जे आहे ते संपलं आणि बैरम खान हा मक्का शरीफकडे गेला. तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून बैरम खानचं हे 4 वर्षाचं चरित्र जे आहे, ते इतिहासकारांनी जे सांगितलं ते तुमच्यासमोर मी प्रमुख अर्थाने मांडलेलं आहे. तर इथे बैरम खानला जर तुम्हाला काही योगदान द्यायचं म्हणजे क्रेडिट द्यायचं असेल, तर याच्यामध्ये मुघलांची सत्तेची पुनर्स्थापना करणे, अकबराचा प्रशासन तंत्रातला भाग जो आहे तो पुनर्स्थापित करणे. त्याने महसूल व्यवस्थेमध्ये काही सुधारणा केल्या नाही, कारण की तेवढा वेळ त्याला नव्हता. आणि एक प्रशासन वर्गाची सुरुवात त्याने किमान अर्थाने केली. अफगाण आणि राजपूत लोकांच्या संदर्भामध्ये त्याला जास्त भूमिका घेता आली नाही. पण तरी सुद्धा मुघलांच्या सत्तेच्या केंद्राकडे एक स्टार्टिंगला पुन्हा एक कंटिन्यूएशन देणे हे त्याचं महत्त्वाचं क्रेडिट मानलं जातं. तर अशा पद्धतीने बैराम खान जो आहे तो आहे. पण त्याचा शेवट जसं मी म्हटलं, की अगदी वाईट झाला, की जेव्हा तो गुजरातमध्ये होता, गुजरातमध्ये आणि मुक्तीला जाणारच होता, तर काही अफगाणांनी वैयक्तिक दुश्मनीतून त्याला त्याची हत्या करून टाकली. तर अशा पद्धतीने त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ते या घटनेनंतर संपलं. तर हा होता 4 वर्षाचा कालखंड जो बैरम खानच्या अभिभावत्वाच्या खाली अकबराने काढला. त्याच्यानंतरचा जो कालखंड जो आहे तो 1561 ते 62 या कालखंडातला तो आहे. तर या कालखंडामध्ये आणखी एक कालखंड म्हटला जातो, ज्याला इतिहासकारांनी पर्दा शासन म्हटलेलं आहे. आता हे पर्दा शासन काय आहे? तर पुढे आपण सेकंड सेशनमध्ये बघूया. अगदी 10 मिनिटाचाच तो आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही जोडा माझ्यासोबत. 10-15 मिनिटात आपलं सेकंड सेशन बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर मी इथे एंड करतोय आपलं हे पहिलं सेशन. तुम्ही लगेच मला 5 मिनिटामध्ये दुसऱ्या सेशनमध्ये जॉइन व्हा.